नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी संदर्भात काही गणित बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे पोलीस भरतीच्या माध्यमातून। तर शेकडेवारी संदर्भात एकदम बेसिक पासून तर अवघड पर्यंत आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत। आता बघा, या ठिकाणी बघा, कोणत्याही संख्येचे किंवा एखाद्या संख्येचे तुम्हाला शेकडा जर काढायचे असेल तर आपण ते कधीही 100नेच काढत असतो। तेवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय। जेव्हाही शेकडा हा शब्द आला तर त्याच्याबरोबर 100 हा आलाच पाहिजे, एवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय। आता एक्झाम्पल मध्ये जर आपण कधी घेतलं की 400 चे 40% बरोबर किती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला। आता 400 चे म्हणल्यानंतर लक्षात आलं पाहिजे तुमच्या की ची हे शब्द जर कधी आले तर बाळांनो या ठिकाणी गुणाकाराची क्रिया लक्षात ठेवायची आहे। मग आता आपल्याला या ठिकाणी ज्या गोष्टी दिलेल्या आहे बघा, 400 चे म्हणल्यानंतर आपण गुणाकार घेऊ। 400 गुणाकारामध्ये 40 भागाकारामध्ये 100। आता हे 100 का घेतले, कारण इथं पर्सेंटेज दिलेले आहेत आणि हे जे काही टक्के असतात हे टक्के 100 पैकीच असतात। मग 0 0 हा 0 हा 0 आपल्याला या ठिकाणी बघा कटतोय। मग राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे। मग राहिलेल्या संख्या कोणत्या तुमच्या 40 गुणाकारामध्ये 4 बरोबर 4 चोक 16 आणि एक 0 जसं तसं, म्हणजे 400 चे 40% हे किती होतात तुमचे त्या ठिकाणी 160। एकदम बेसिक पासून आहे बाळांनो, फक्त लक्षात ठेवायचंय आपण सोप्यापासून अवघडापर्यंत त्या ठिकाणी जाणार आहोत। तर लक्षात आलंय काय काय केलं बघा। 400 चे 40% हे जे काही सिम्बॉल आहे हा टक्क्यांचा सिम्बॉल आहे। मग हे जे टक्के असतात हे टक्के कधीही किती पैकी असतात तुमचे 100 पैकी असतात। मग 400 गुणाकारा 40 भागाकारा 100 हा 0 हा 0 हा एक 0 हा एक 0, 40 गुणाकारामध्ये 4 40 गुणाकारामध्ये 4 म्हणल्यानंतर या ठिकाणी 4 चोक 16 म्हणजे 160 हे उत्तर तुमचं त्या ठिकाणी मिळतंय। आलं लक्षामध्ये? ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघू। एकदम सोपा आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचंय। ठीक आहे, बघा 15,000 चे 10%चे 20% इज इक्वल टू किती। आता या ठिकाणी बघा 2 वेळेस चे आलेले आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 2 वेळेस गुणाकाराची क्रिया होणार आहे आणि जे काही शेकडा दिलेले आहेत टक्के दिलेले आहेत ते सुद्धा 2 वेळेस या ठिकाणी आलेले। मग आपण याची जी काही मांडणी आहे ती याच पद्धतीनं 15,000 चे म्हणल्यानंतर गुणाकार 10%, परत चे म्हणल्यानंतर गुणाकार 20%। आता हे जे काही टक्के आहे बाळांनो हे टक्के या ठिकाणी 2 वेळेस आलेले आहे। मग 2 वेळेस 100 तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे। 2 वेळेस आपण या ठिकाणी 100 घेऊ। मग बघा या ठिकाणी हा 0 कटतोय, हा कटतोय, हा एक कटतोय, हा एक कटतोय, हा कटतो, हा कटतो, हा कटतो आणि हा कटतो। राहिलेल्या संख्यांचा करायचा आहे गुणाकार। 150 गुणाकारा 2 बरोबर किती मिळतंय तुम्हाला 300 उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय। जेवढे वेळेस सिम्बॉल टक्क्याचे आले तेवढ्या वेळेस तुम्हाला 100 खाली घ्यायचे आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे। कॅल्क्युलेशन बघा या ठिकाणी 15 1 15 15 2 30 आणि हा 0 जसाचा तसा उत्तर मिळतंय तुम्हाला किती 300। किती मिळतंय 300। लक्षात आलंय? ठीक आहे। आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू। आठ 8,000 चे 80%चे 20% बरोबर किती। बघा सेम प्रश्न आहे। आणखी एखादा जर कधी आपण कधी घेतलं इथं तर इथं आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही। परत या ठिकाणी 20%चे 10% इज इक्वल टू किती। आता लक्ष द्यायचं बघा। बघा आपल्याला या ठिकाणी बघा 8,000 दिलेला आहे, छेद गुणाकार परतचे गुणाकार परतचे गुणाकार। आता हे जे काही टक्के आहे हे टक्के जे आपल्याला दिलेले आहे ते 3 वेळेस दिलेले। मग 3 वेळेस आपले 100 खाली येईल। हा पहिला, दुसरा आणि तिसरा।
कॅल्क्युलेशन करायचे जेव्हा गुणाकार आणि भागाकाराची क्रिया असते तुम्ही तेव्हा काटछाट करू शकता. तर कॅल्क्युलेशन करून घेऊ बघा. या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 कटले, हा एक कटला, हा एक कटला, हा कटला, हा कटला, हा एक कटला, हा एक कटला, हा एक कटला, हा एक, सगळे शून्य या ठिकाणी काटले. मग राहिलेल्या संख्यांचा गुणाकार 8 गुणाकारात 2, 8 8 64, 64 गुणाकारात 2 करायचा आहे. मग बघा या ठिकाणी 4 दुने 8 आणि या ठिकाणी 6 दुने 12. आपल्याला उत्तर मिळतंय किती? 128. म्हणजे कोणत्याही संख्येचे जर आपल्याला टक्के काढायचे असले तर याच पद्धतीनं बाळांनो त्या ठिकाणी ते काढा. 2-3 वेळेस सिम्बॉल आले का तेवढेच त्या ठिकाणी 100 खाली घ्यायची. तर 3 वेळेस आहे म्हणून 3 वेळेस 100, 2 असते तर 2 वेळेस. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर उत्तर तुमचं त्या ठिकाणी किती मिळतंय? 128 रुपये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी तो सोडवायचा. ठीक आहे. आता थोडासा बदल करून घेऊ. x चे 40% बरोबर 2000. तर x ची किंमत काढा. आता लक्ष द्यायचं बघा. x चे 40% बरोबर 2000. तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग आता 1 चे 40%, आता कोणत्याही संख्येचे चे म्हणल्यानंतर लक्षात घ्यायचं बघा गुणाकार येत असतो. टक्के, हे जे काही टक्के आहे हे 100 पैकी असणार. इज इक्वल टू किती आहे तुमचा? 2000. म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिचे 40% हे 2000 येतात. मग 2000 आपल्याला या ठिकाणी